सुनीलजी पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यानंतर 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं. पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल का? लोअर फुटर्स चेंडू होता. डाऊन द बॉल आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय आणि त्यानंतरचा येणारा हा निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. अश्विन मैदानामध्ये आहे. पहिलाच पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची खरं तर जबाबदारी त्याने स्वीकारली. एक चौकाराचा मार खावा लागलाय. चेंडू मी म्हणेन की त्या ठिकाणी निश्चितपणे अडवला पाहिजे होता, परंतु सीमारेषा पलीकडे चेंडू गेला. 4 धावा आणि त्यानंतर धाव फलकावरती आपण जर धावा पाहिल्या तर 5 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट खरं तर मैदानामध्ये चालू आहे. अजून एक देखना फटका बॅटमधून आलेला स्वीट व्हॉइस आपण पाहतोय. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूच्या खाली येतो तोपर्यंत बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने आता धाव फलक जाऊन पोहोचला असेल ते 7 या अंकावरती. वेणगाव संघ टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. सलामीची जोड सगळी मात्र मैदानामध्ये आहे. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खराब चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा त्यांचं मात्र त्या ठिकाणी प्रयत्न असेल, परंतु अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शरीरापासून लांब बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा कोणताच संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. अश्विन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपल्याला एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक देखना चेंडू आपल्याला पाहायला मिळेल का? यास पंच सांगतात की आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू आहे. आता मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरची 1 धाव आता जोडली जाते आणि 8 धावा धाव फलकावरती आता जोडल्या जातील. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. लोअर फुलटस चेंडू होता. खरं तर लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू चालला सीमारेषा पलीकडे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धाव फलकावरती धाव आहेत. टीम वेणगाव संघ बॅटिंग करत असताना सलामीची जोड साखळी खेळत असताना 12 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. रवी आणि विजय ही जोड सगळे आपण मैदानामध्ये पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचे 2 दर्जेदार विस्फोट खरं तर विजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडू फेस केले. 10 या धावसंख्येवरती खेळतोय. त्यानंतर रवीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. एकंदरीत आपण गोळाबेरीत जर पाहिली तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 12. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आता या ठिकाणी वापरला जाईल विशाल. विशाला ही गोलंदाजी मार्क होती. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त स्टेअर केलं आणि 1 धाव्या चेंडूवरती पूर्ण होताना पाहायला मिळते. सुरक्षित सुरुवात. खरं तर वेणगाव संघाचे बॅट्समन खूप हुशार आहेत. प्रत्येक चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि प्रत्येक खराब चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवलं जातंय. अगदी बुद्धीचा वापर मैदानामध्ये चालू आहे. कारण मी काल पण म्हटलं होतं की जर का तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर अशा वेळी तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धाव संख्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटमधून आलेला स्वीट व्हॉइस आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. या दुसऱ्या सामन्याचा पहिला ब्रँडेड षटकार डीजे. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळायचं होतं.
शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. वीस धावा आपण पाहतो धाव फलकावरती आहेत. सलामीची जोड सखळी मैदानामध्ये आपल्याला चांगली कामगिरी करताना आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा देखना फटका. आता मात्र एलिव्हेशन थोडं कमी प्राप्त झालंय. मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या खाली त्या ठिकाणी पोहोचलाय आणि कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही. 20 या धाव संख्येवरती वेणगाव संघाला बसला जातोय हा पहिला झटका. चांगलं कमबॅक खरं तर विशालचं आपल्याला पाहायला मिळालं. एक षटकाराचा मार खावा लागला होता आणि त्यानंतर मात्र चांगली कामगिरी पूर्णपणे कमबॅक करण्याचं काम आणि एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आप ट्रॅकर चेंडू होता. वेगाने चेंडू आपण पाहतो ना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विराजमान होत आहे. चांगली गोलंदाजी कौतुक करायला पाहिजे. खराब एक चेंडू आणि त्यावरती मात्र प्रहार चढवला होता विजयाने आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विशाल याची आतापर्यंत. पुन्हा एकदा आपल्याला हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी अगदी एस्टनच्या बरोबरीने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू आता विसावतोय आणि निर्धाव चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी होतोय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीअंती आपण वेणगाव संघाची जर धाव फलक पाहिलं तर 1 बाद 20. मध्ये आहे ज्या प्रकारची गोलंदाजी आपण विशालची पाहिली ना अगदी तशाच प्रकारची आता गोलंदाजी करावी लागेल. एक मोठ्या फटकाचा आपण अपवाद जर वगळला तर त्यानंतर मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी मोठे फटके खरं तर मारून दिले नाही. ज्या पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवलं होतं 2 चौकारचा मार खावा लागला होता खरं तर अश्विन याला. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 1 षटकार आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं. त्यानंतर जी सलामीला गेलेली जोड साखळी होती आणि तिला सुद्धा बाद करण्याचं काम खरं तर विशाल याने केलं. सुजित आहे आता 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वेगाने चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय. 1 धाव पूर्ण होते आणि दुसरा धाव संख्येचा प्रयत्न आणि तो सुद्धा आपल्याला यशस्वी पाहायला मिळतोय. जर फेकी अचूक झाली असती तर या ठिकाणी कदाचित धावचितच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला असता. परंतु आपण पाहतो या ठिकाणी फेकी थोडीशी खराब त्यानंतर कलेक्शन सुद्धा थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती बघता बघता 2 धावा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतात. या 2 धावसंख्येने आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचलंय ते आता 22 अंकावरती. अजून एक मोठा फटका त्या ठिकाणी खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी फारसा चांगला आपल्याला पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. म्हणजे पूर्णपणे कमबॅक करताना खरं तर आता विंदणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून खरं तर आता वंचित ठेवण्याचं काम त्यांनी केलंय आणि तुम्हाला अशाच प्रकारची गोलंदाजी पुढे करणं खरं तर अपेक्षित आहे.
कारण वेणगाव संघामध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे, सामर्थ्य आहे. कोणत्याही क्षणाला मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येऊ शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्वच फलंदाजांना थांबवण्यामध्ये यश करत राहिलं या गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी, बराचसा लांबचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि आतापर्यंतची जर कामगिरी आपण पाहिली तर खरोखर कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. वेगाने टाकलेला चेंडू आपण पाहतो, लोअर फुलटॉस चेंडू होता, या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते. वन बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. बऱ्याचशा कालावधीनंतर आलेला आत्मविश्वास वाढवणारा वेणगाव संघासाठी हा दर्जेदार चौकार. सव्वीस धावा धाव फलकावरती आहेत. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय, अगदी जमीन आणि एस्टेनच्या बरोबरीने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेट किपरचं कौतुक करायला पाहिजे, कारण अशा प्रकारचे चेंडू गॅदर करणं खूप कठीण असतं. ज्यावेळी आपल्या समोर टप्पा पडतो ना, त्यानंतर तो चेंडू गॅदर करणं, खरोखर कलेक्शन करणं खूप कठीण काम असतं आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र चांगलं काम आपल्याला पाहायला मिळते. वेगाने सगळे चेंडू खरं तर हाताळतोय हा गोलंदाज. अजून एक लोअर फुलचा चेंडू होता, त्या ठिकाणी खेळाडू आहे, धावचीची शक्यता आणि आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी तिसरा गडी बाद होतोय टीम वेणगाव या संघाचा. दुसरा गडी बाद होते. विजयला मात्र आता माघारी परतावं लागेल. ज्या विजयच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले होते, तोच विजय मात्र आता या ठिकाणी निराश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हताश, अगदी जड पावलांनी खरं तर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. बॅट्समन मैदानात दाखल झालाय मंगेश इन ॲट 4. चौथ्या क्रमांकाचा हा बॅट्समन आहे. खरं तर आता इथून खूप कमी चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या कमी चेंडूंमध्ये तुम्हाला आता मोठे फटके मारणं खरं तर गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर एक सन्मानजनक धावसंख्येची टोटल जमा करायची असेल ना, तर आता फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो वेगाने टाकलेला चेंडू आउटसाइड ऑफस्टम. अगदी यॉर्करचे चेंडू मात्र हाताळण्याच्या साठी खरं तर हा गोलंदाज ओळखला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा होतो या ठिकाणी समाप्त. धावफलकाचा जर आपण विचार केला तर 2 गडी बाद झालेत आणि धावफलक जाऊन पोहोचलाय आता 26 या अंकावरती. फक्त 6 धावा खरं तर खर्च केला या गोलंदाजाने, सुजित याने, आणि 1 गडी आपण पाहतो धावतीच्या स्वरूपामध्ये बाद झाला या षटकामध्ये. विशालचा आपण विचार केला तर विशालने सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद झाला. त्यानंतर आपण अश्विनचा विचार केला तर अश्विन निश्चितपणे खरं तर 12 धावा खर्च केल्या, परंतु षटक सुद्धा पॉवर प्लेचं होतं. फक्त 2च खेळाडू आपण पाहतोय सीमारेषा लगत होते, बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये 12 धावा म्हणजे अगदी इकॉनॉमिकल षटक खरं तर ओळखलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हरचं षटक ते हाताळण्याची जबाबदारी खरं तर आता नवनाथने स्वतः स्वीकारले. निर्णायक षटक असेल खरं तर या सामन्यामध्ये, कारण 26 या धावसंख्येवरती खरं तर आता ब्रेक लागलाय. 2 गडी बाद झालेत. खरं तर 26 या धावसंख्येवरती मोठी फटकेबाजी तुम्हाला आता करावी लागेल. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हाणामारी काय आहे ना ते तुम्हाला खरं तर आता दाखवून द्यावं लागेल. आउटसाइड ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा हा चेंडू, पंच सांगतात की इट इज वाईड. अवांतरची एक्स्ट्राची 1 धाव आता जोडली जाते. 27 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातील. मंगेशला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहे, मोठी फटकेबाजी मारण्यासाठी ओळखला जातो. देखील फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिनी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडवला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. चेंडूची फेकी होते, खूप चांगल्या प्रकारचा थ्रो, परंतु कलेक्शन थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी सगळेच चेंडू लॉर्ड फुलटॉस पद्धतीने त्या ठिकाणी हाताळले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल. चला पंच रिव्ह्यू घेतलाय पंचांनी की क्रॉसिंग झालंय की नाही आपण बघायचं आहे. एक धाव खरं तर पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र एक गडी बाद झालाय. परंतु कोणता गडी बाद झालाय, क्रॉसिंग झालंय की नाही, दूध का दूध आणि पाणी का पाणी. आमचे समर्थ लाईव्ह ची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. जो काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्रॉसिंग झालंय की नाही हे पाहायचं आहे. चला क्रॉसिंग झालेली नाही आहे. त्यामुळे विजय सेफ असेल आणि मंगेश बाद झालेला असेल. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेत असताना खरं तर विकेटचं पतन झालंय आणि या एका धाव संख्येने आपण जर पाहिलं तर आता धावफलक जाऊन पोहोचले ते 31 या अंकावरती. नवीन बॅट्समन रुपेश आपल्याला पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन आहे. काही शेवटचे चेंडू असतील खरं तर या शेवटच्या चेंडूंमध्ये आता हाणामारी तुम्हाला करावी लागेल. किमान 2 मोठे फटके खरं तर आता मारावे लागतील. कारण या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळतात. कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ विजयी होईल हे अगदी शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही आहोत. अशा प्रकारच्या सगळ्याच लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आज चांगला देखना फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा आपल्याला देखना फटका पाहायला मिळाला. रुपेशच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार आत्मविश्वास वाढवणारा अगदी निर्णायक क्षणी आलेला हा षटकार. फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतील. मोठे फटके येणं गरजेचं आहे. वेणगाव संघ विचार करत असेल की जर या बॅट्समनला आपण थोडंसं आधी प्रमोट केलं असतं तर आतापर्यंतचा धाव फलक काहीतरी आपल्याला एक वेगळाच पाहायला मिळाला असता. फार उशिरा हा बॅट्समन मैदानामध्ये आला, परंतु आल्यानंतर त्याने मैदानामध्ये खरं तर हाहाकार माजवण्याचं काम केलं. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग. आतापर्यंत वेणगाव संघाला अगदी एक एक धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, परंतु रुपेश वाघमारे हा बॅट्समन मैदानामध्ये आला आणि त्याने मात्र आल्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे प्रहार चढवले. धावफलक जाऊन पोहोचला असेल ते आता 42च्या घरामध्ये. सन्मानजनक धावसंख्ये खरं तर आता वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॅट्समनचा आपण विचार केला तर एक एक धाव बनवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता, परंतु या बॅट्समनचं आपण कौतुक करायला पाहिजे. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा खराब चेंडू आउटसाइड लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरची एक धाव, एक्स्ट्राची एक धाव, वाईडची एक धाव या ठिकाणी आता जोडली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचला असेल ते 43च्या घरामध्ये. रुपेश वाघमारे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु आता गोलंदाज हुशार आहे. गोलंदाजाला माहित आहे की आता गतीमध्ये परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. हाताची बोटं फिरवली, थोडीशी गती मात्र चेंडूची कमी केली आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी होते समाप्त. टार्गेट खरं तर सेट करण्यात आले. धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळतील 43, म्हणजे टार्गेट सेट करण्यात आले ते 44 या धावसंख्येचं टीम विंदणे या संघासमोर. 24 चेंडू आणि
गरज आहे ती 44 या धावसंख्येची, परंतु या 44 धावा कशा प्रकारे होणार? नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. पहिलं षटक संपण्याच्या आधीच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. खूप मोठं खरं तर हे व्यासपीठ आहे, बसण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे. आपण येऊन आपला संपूर्ण टीमचा स्क्वॉड घेऊन सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकता. दुसऱ्या सत्राला इथून होईल सुरुवात. सलामीची जोड सकाळी जर आपण पाहिली तर 44 धावा बनवण्यासाठी मैदानात दाखल झाली. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ओमकार. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी ज्याने स्वीकारले तो संदीप हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा खरं तर टीम विंदणे संघाला इथून बनवायच्या आहे. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त स्टेअर करण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हॅफ ट्रॅकर बॉल होता. पहिल्या चेंडूवरती अगदी संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सन्मान देताना एकही धाव्या चेंडूवरती उपलब्ध होताना पाहायला मिळत नाही. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय प्रहार प्रहार प्रहार. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. प्रवीणच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. सुद्धा चेंडू त्याला ज्या दिशेला हवं त्या दिशेला तो मारू शकला असता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. सन्मान देण्याचं त्याने काम केलं होतं. त्यानंतर मात्र आक्रमण आपण पाहिलं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही.
आता मात्र गोलंदाजाने गती थोडीशी कमी केली, हाताची बोटं फिरवण्याचं काम केलं आणि त्यानंतर मात्र आपल्याला हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खूप मोठं बॅटल खरं तर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. एका बाजूला वेणगाव, दुसऱ्या बाजूला टीम विंदणे. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आउटसाइड ऑप्शन हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच सांगतात की इट इज वाईड. वाईड बॉल आहे. यस, रिव्ह्यू आहे, परंतु पंच फक्त दोनच रिव्ह्यू असतील याची नोंद घ्या आपण. चेक केलं जाणार आहे वाईड आहे की नाही. टीम वेणगाव संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला, फेअर डिलिव्हरी आहे. अजून एक देखना फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य, पुस्तकी फटकेबाजी काय आहे ना, हे दाखवून देण्याचं काम खरं तर आता प्रवीण मैदानामध्ये करतोय. चौकार. मोठा गडी खरं तर बाद झालाय. प्रवीणच्या पारीचा या ठिकाणी अंत होते, ज्याच्या बॅट मधून आपल्याला दोन मोठे फटके पाहायला मिळाले होते. म्हणजे मॅच मध्ये खरं तर कलाटणी देण्याची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली होती. तो प्रवीण या ठिकाणी आपल्याला बाद होताना पाहायला मिळतो. धावफलकाचा आपण विचार केला तर 10 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. तर येणं गरजेचं होतं. नवीन बॅट्समन आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकाचा मैदानात दाखल झालाय विशाल. विशाल सुद्धा मोठे फटके मारण्यामध्ये खरं तर प्रचलित आहे. त्याचबरोबर ओमकार, ज्याने अजून एकही चेंडू खरं तर फेस केला नाही आहे. सलामीला गेलेला बॅट्समन तो सुद्धा मैदानामध्ये, त्याचं सुद्धा आपल्याला आक्रमण पाहायला मिळेल का. परंतु गोलंदाजी मार्क वरती आता आहे. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आता रवी. आडव्या बॅटने आपण पाहतो खेळायचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर ही निर्धाव डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. ज्या दिशेला हवं त्या दिशेला मारू शकला असता, परंतु पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क नाही. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. टीम विंदणे संघ विचार करत असेल की 44
धाव संख्येचा आम्हाला पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे 10 धावा आलेल्या आहेत. यानंतर मात्र आम्हाला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करणं अपेक्षित आहे. पार्टनरशिप बिल्ड होणं अपेक्षित आहे. जर तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर एकेरी दुहेरी धाव संख्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु या सगळ्याच चुका खरं तर मैदानामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतात. त्यानंतर थोडासा सफल झाला होता. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडूची फेकी होती आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावफलक आता जाऊन पोहोचलाय. अगदी संत गतीने आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. आता 11च्या घरात जाऊन पोहोचलाय. टीम कोशाणे आणि टीम कोल्हारे दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा आणि लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. नाहीतर मग पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. कारण आधीच आपण जवळपास 1 तासामध्ये मोठा ब्रेक घेतला होता आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा कोणाचीच इच्छा नाही आहे की कोणत्याच प्रकारचा ब्रेक लागावा. मोठा फटका त्या ठिकाणी खेचायचा होता. आपण पाहतो बॅटची बॉटम एज आडव्या बॅटने खेळायचं होतं. विकेट किपर या ठिकाणी कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आणि रवीच्या दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर फक्त एकच धाव त्याने खर्च केली आणि एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. विंदणे संघ थोडासा खरं तर आता आपण विचार केला तर अडचणीमध्ये सापडलाय. 11 या धावसंख्येवरती आपण पाहतो दुसरा गडी होतोय बाद. डीजे मैदानामध्ये असेल 12 चेंडू आणि 33 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून खरं तर तुम्ही बराचसा लांबचा प्रवास गाठून इथपर्यंत पोहोचलात आणि त्यानंतर मात्र तुम्हाला चांगला खेळ करणं अपेक्षित आहे. आपण पाहतो फटका फसलाय. खेळाडू त्या ठिकाणी डाऊन द बॉल आहे. कोणत्याच प्रकारची चुकी त्या ठिकाणी होणार नाही आणि सलामीला गेलेला बॅट्समन ओमकार मात्र आपल्याला माघारी परताना पाहायला मिळेल. जे कारण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता टीम वेणगाव संघाकडून. फक्त एकच धाव त्याने खर्च केली आणि एक गडी बाद झाला. खरं तर त्या षटकामध्येच आपण जर पाहिलं तर वेणगाव संघ आपल्याला या सामन्यामध्ये पूर्णपणे फ्रंट फूट वरती येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी तशाच प्रकारची कंटिन्युटी जर केली असेल कुणी तर ती विजय आणि आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये एक मोठा गडी बाद करत होताना पाहायला मिळाला. प्रहार चढवला होता परंतु खेळाडूने कोणत्याच प्रकारची चुकी केली नाही. एक सोपी झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि ओमकार मात्र माघारी परताना पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये आता अश्विन दाखल झालाय. 5व्या क्रमांकाचा बॅट्समन असेल डावकुरा आताचा बॅट्समन. ज्यावेळी डावकुरा आताच्या बॅट्समन मैदानामध्ये येतात त्यावेळी थोडीशी डोकेदुखी खरं तर वाढत असते गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या सगळ्यांसाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय वेगाने बॅट निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळाली परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच सांगतात की वाईट बॉल आहे. अवंतरची एक धाव या ठिकाणी जोडली जाते. 12 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 32 धाव संख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असेल ते 11. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची खरं तर ही मॅच असेल. टीम विंदणे संघ त्याचबरोबर टीम वेणगाव संघ दुसरी लढत आहे खरं तर आजच्या नाईट रजनी मधली. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाही.
म्हणजे एकटा प्रवीणचा अपवाद वगळला तर बाकी कोणताच खेळाडू मैदानामध्ये फार काळ टिकला नाही. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळाली नाही. प्रवीणच्या बॅटमधून आपण 2 मोठे प्रहार चढवले. प्रवीण जर मैदानामध्ये असताना आतापर्यंत तर या सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. बॅक टू बॅक आपण पाहतो 3 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कौतुक करायला पाहिजे टीम वेणगाव संघाचं. विजय आहे त्या ठिकाणी. रवी असेल, त्यानंतर आपण पाहतोय संदीप, या 3ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगलं काम केलंय. अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु पंच सांगतात की खराब चेंडू आहे. अवंतरची एक धाव जोडली जाते, वाईटची एक धाव जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या अंकावरती. जिंकण्यासाठी अजून 31 धावसंख्येची गरज असेल. या 31 धावा इथून बनवल्या जातील का? अश्विन प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नांना फारसं यश त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. लढतोय, खरं तर संघर्ष करतोय मैदानामध्ये, कारण संघर्ष करण्याची वेळ आले. वेणगाव संघाला सुद्धा 1-1 धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, परंतु रुपेशने येऊन शेवटच्या क्षणी ज्या धावा बनवल्यात ना, त्या धावा करतोय. खूप निर्णायक धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. तिसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरणाचा इक्वेशनचा आपण विचार केला तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 31 या धावसंख्येची. पहिला चेंडू आपण पाहतोय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. पहिलाच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती आता पुन्हा एकदा रुपेश आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला थोडंसं फंबल पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी आपण पाहतोय बघता बघता 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक आता जाऊन पोहोचला असेल ते 15 या अंकावरती. धावा धावफलकावरती आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. नवनाथच्या बॅट मधून आपण पाहतो ना, अगदी संघर्षमय षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. जिंकण्यासाठी गरज असेल आता फक्त खरं तर विचार केला तर या सामन्यामध्ये आपल्याला औपचारिकता पाहायला मिळेल. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला असेल टीम वेणगाव संघ, परंतु अशा परिस्थितीमध्ये अजून एक मोठा फटका पाहायला मिळेल का? खेळाडू त्या ठिकाणी डाऊन द बॉल येतोय, कोणताच प्रकारची चुकी करत नाही आहे. शेवटच्या क्षणी मात्र त्या ठिकाणी झेल गॅदर करण्यात आली आणि नवनाथला सुद्धा माघारी आता परतावं लागेल. जिंकण्यासाठी आता 1 चेंडू आणि बऱ्याच धावसंख्येची गरज आहे. आणि या ठिकाणी वेणगाव संघ आपल्याला विजयी होताना पाहायला मिळतोय. टीम विंधणे संघ बराचसा लांबचा प्रवास या स्पर्धेत दाखल झालाय. आयोजकांच्या